नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मराठी मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थकर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अपूर्वा आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या या भूमिकांमुळे ज्ञानदा घराघरात पोहोचली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या बालपणापासून ते करिअर या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर ज्ञानदा राम तीर्थकर यांचा जन्म 26 जून 1996 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनय आणि नाटकांची खूप आवड होती. शालेय जीवनात त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतलेला आणि याच ठिकाणाहून त्यांचा अभिनय प्रवासाची सुरुवातही झालेली. तर ज्ञानदाने अभिनय क्षेत्रात सुरुवात थिएटरपासूनच केली होती. त्यांनी अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या अभिनयामुळे त्यांच्या अभिनयाला एक चांगली धार आली आणि पुढे त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा त्यांना पुढे संधी मिळत गेली. तर ज्ञानदाने 2017 मध्ये मराठी मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. सख्या रे, वैदेही, जिंदगी नॉट आउट स्नेहा, शतदा प्रेम करावे सायली, इयर डाऊन मध्ये संयुक्ता, ठिपक्यांची रांगोळीमध्ये अपूर्वा, लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये काव्या. तर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अपूर्वा ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि त्यानंतर ज्ञानदाची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर चित्रपटातही त्यांनी काम केलेलं आहे. टीव्ही व्यतिरिक्त ज्ञानदाने मराठी चित्रपटांमध्ये जसं की धुरळा, दिल दोस्ती दुनियादारी, D3 दोस्ती दिल धोका ही तेलुगू मूवी आहे. तर अशा चित्रपटांमध्ये सुद्धा तिनं काम केलेलं आहे. तर ज्ञानदा राम तीर्थकर यांचा साखरपुडा हा सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्माराम यांच्यासोबत 23 डिसेंबरला झाला 2025 मध्ये. दोघांची ओळख एका शॉर्ट फिल्म दरम्यान झाली होती आणि त्यांच्या प्रेम कथेची सुरुवातही तेव्हापासूनच झालेली. तर ज्ञानदा उत्तम अभिनेत्री सोबत छान गायिका सुद्धा आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. त्यांना थिएटर मधला सुद्धा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मराठीत, हिंदी आणि इंग्रजी भाषा या तिन्ही भाषा त्यांना येतात. तर अशा प्रकारे सांगलीतील एका साध्या मुलीने आपल्या मेहनतीने मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आणि आगामी काळातही ज्ञानदा राम तीर्थकर अनेक नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील अशीच अपेक्षा आहे. तर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मधील काव्याची भूमिका आवडते का? कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. थँक यू.